नमस्कार. आजची सुरुवात जरा वेगळी आहे, एका स्वप्नाने. स्वप्न? कसलं स्वप्न? असं स्वप्न जिथे दोन जोडपी म्हणजे पार्थ काव्या आणि नंदिनी जीवा घटस्फोट घेतायत. अच्छा, पण हे स्वप्न कोणी पाहिलंय? रम्याने. आणि गंमत म्हणजे तिला हे स्वप्न खरं व्हावंसं वाटतंय. साहजिक आहे, तिला पार्थ हवाय. म्हणजे इथे एक वेगळाच अँगल आहे. हो. तर आपल्याकडे ना याच पात्रांमधले काही संवाद आहेत, जे नात्यांमधली गुंतागुंत, गैरसमज, प्रयत्न हे सगळं दाखवतात. बरोबर. आणि याच संवादांमधून आपल्याला कळेल की नाती टिकवण्यासाठी काय काय प्रयत्न केले जात आहेत. अगदी. तर आज आपण हेच बघणार आहोत. हे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत, किती नाईलाजाने केले जात आहेत आणि त्यातले विरोधाभास काय आहेत. आणि म्हणजे गंमत अशी आहे की हे संवाद दोन टोकाचे प्रयत्न दाखवतात. म्हणजे कसे? एका बाजूला जीवा आहे, जो नातं वाचवण्यासाठी काहीतरी करतोय, पण ते अजाणतेपणे फसणारं आहे. हां. ऑमलेट प्रकरण म्हणताय का? अगदी. आणि दुसरीकडे काव्य आहे, जी जास्त विचारपूर्वक म्हणजे लहान लहान पावलं टाकताना दिसतीये. हो ना. पण मग या प्रयत्नांचा अर्थ काय लावायचा? किंवा त्याचा परिणाम काय होणार? हाच तर मुद्दा आहे. आधी जीवाकडे बघूया. त्याचं ते ऑमलेट बनवणं. हो. म्हणजे नंदिनीला खुश करायचा प्रयत्न. उद्देश चांगला असेलही कदाचित. पण प्रॉब्लेम काय आहे? त्याला हेच माहीत नाही की त्या दिवशी तिला मांसाहार चालत नाही. किती वरवरचा प्रयत्न आहे हा. बरोबर. इथे फक्त माहिती नाहीये असं नाहीये. नाही, हे प्रतीक आहे की नात्यात किती अंतर आलंय. हो. आणि काका त्याला नेमकं हेच सांगतात ना? अगदी. ते काय म्हणतात, ट्रेन निघून गेल्यावर तिकिटाचा फायदा नसतो. खरंय. म्हणजे इतक्या साध्या गोष्टी, सवयी, आवडीनिवडी माहीत नसतील. तर मग मोठे बदल घडवण्याच्या गोष्टी कशा पटणार, नाही का? निरर्थक वाटतात त्या. पण जिव्हा तर म्हणतोय तो बदलेल. म्हणे नंदिनी होऊन दाखवेल. हे ऐकायला किती मोठं विधान वाटतं. हो, पण त्यावर काकांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कशासाठी बदलायचं? आणि हे शक्य तरी आहे का? म्हणजे काका फक्त त्याच्या क्षमतेवर नाही. नाही, ते त्याच्या हेतूवर आणि या बदलाच्या परिणामावरच शंका घेत आहेत. ते स्पष्ट म्हणतात, नंदिनी होणं सोपं नाहीये जीवा. खूप ओतावं लागतं, खूप सोसावं लागतंय आणि तरी पण तू होऊ शकत नाहीस. अरे बापरे. म्हणजे हा फक्त पर्सनॅलिटी बदलण्याचा मुद्दा नाहीये. नाही, समोरच्या व्यक्तीने काय काय सोसलंय याची जाणीव ठेवण्याचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धक्कादायक वाटलं मला, की काका म्हणतात आता जीवा कितीही चांगला वागला तरी नंदिनीला फरक पडणार नाही. हो, हे खूप म्हणजे कठोर शक्यता आहे. असं होऊ शकतं की एका पॉइंट नंतर माणूस इतका दुरावतो की समोरच्याचे प्रयत्न दिसतच नाहीत. जेव्हा विश्वास संपतो, भावनिक गुंतवणूक संपते, तेव्हा प्रयत्न कितीही खरे असले तरी ते पोकळ वाटू शकतात. काकांना वाटते की नंदिनी आता त्या टप्प्यावर आहे. याच्या अगदी उलट काहीतरी पार्थ आणि काव्यामध्ये दिसतंय. हो, तिथे वेगळं चित्र आहे. म्हणजे रम्या पार्थसाठी बाहेरून ती खास सिनेमेन कॉफी मागवते. हो, कारण तिला आठवतंय की त्याने कधीतरी उल्लेख केला होता. पण त्याच वेळी काय होतं, काव्या घरी बनवलेली कॉफी घेऊन येते. आणि सहजपणे सांगते की पार्थ घरी बनवलेलीच पितो. हा क्षण महत्वाचा आहे. अगदी. रम्याकडे काय आहे? माहिती, जी तिने कुठून तरी मिळवली आहे. आणि काव्याकडे ओळख, जी एकत्र राहण्यातून, अनुभवातून आलेली आहे. बरोबर. हा फक्त कॉफीचा प्रश्न नाहीये. नाही. कोण जास्त जवळ आहे, कोण जास्त ओळखतं, हे दाखवण्याचा हा एक सूक्ष्म प्रयत्न आहे. आणि काव्याने पार्थला एकत्र गाडीतून जायला विचारणं, हे सुद्धा तिच्या बदललेल्या वृत्तीचं लक्षण आहे. ती पुढाकार घेतीये आता. म्हणजे हे दोन्ही प्रसंग, जीवाचं ते फसलेलं ऑमलेट आणि काव्याची ही यशस्वी कॉफी, हो, हे एका मूलभूत सत्याकडे लक्ष वेधतात. नुसते प्रयत्न पुरेसे नाहीयेत. ते प्रयत्न समोरच्या व्यक्तीच्या गरजा, स्वभाव, परिस्थिती याच्या आकलनावर आधारित हवेत. अगदी. जीवा इथे चुकतोय, पण काव्या सध्या तरी बरोबर मार्गावर वाटते. म्हणजे बघा ना, एकीकडे जीवा नंदिनी होण्याची भाषा करतोय, जी जवळपास अशक्य गोष्ट आहे. आणि दुसरीकडे काव्या छोटे पण वास्तवाला धरून असलेले बदल करतीये. आणि मग प्रश्न पडतो की नातं टिकवण्यासाठी खरंच स्वतःला पूर्ण बदलून टाकण्याची गरज असते का? की समोरच्याला समजून घेऊन छोट्या पण अर्थपूर्ण कृती करणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. काकांच्या मते जीवासाठी तर आता वेळ निघून गेलीये. तर मग हा सगळा घटनाक्रम बघून एक विचार मनात येतोच. काय? की जर समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रयत्नांनी काही फरकच पडणार नसेल, तर स्वतःला बदलण्याचा अट्टाहास का करायचा? तो कितपत योग्य आहे? आणि समजा असा बदल शक्य झाला तरी तो त्या नात्यासाठी खरंच उपयोगी ठरेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच.